नमस्कार. मराठी टेक शाळा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. यावर्षी जे विद्यार्थी 12वी महाराष्ट्र बोर्डला होते त्यांचा रिझल्ट ऑलरेडी लागला आहे आणि आता 12वीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सीईटीच्या रिझल्टची वाट पाहत आहेत. आणि एकदा का सीईटीचा निकाल लागला की तुमच्या मार्क्स आणि रँक वरून तुम्हाला एक्झॅक्टली इंजिनिअरिंगचं कुठलं कॉलेज मिळेल आणि कुठलं कॉलेज मिळणार नाही याचा अंदाज लावता येतो. पण कॅप राऊंडसाठी चॉईसेस फिल करताना कॉलेजेस आणि ब्रांचचा सिक्वेन्स प्रॉपरली फिल करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज कुठले आणि त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजची डिटेल माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत की कॉलेजचा कट ऑफ काय आहे, सीट्स किती आहेत, फीज काय आहे, कॉलेज प्लेसमेंट कसं आहे, हे सगळं. तर सगळ्यात आधी आपण महाराष्ट्रातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज याची लिस्ट बघू आणि त्यानंतर प्रत्येक कॉलेज वन बाय वन डिटेलमध्ये बघू. तर महाराष्ट्रातलं टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे COAP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, त्याला COAP पुणे सुद्धा म्हणतात. सेकंड नंबरला येतं VJTI मुंबई, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट. थर्ड नंबरला येतं PICT पुणे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. जर तुम्ही स्पेसिफिकली कम्प्युटर आणि IT ब्रांचचा विचार करत असाल तर COAP, VJTI आणि PICT हे ऑलमोस्ट सेम लेवललाच येतात. फोर्थ नंबरचं कॉलेज आहे ICT मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. जर तुम्ही केमिकल इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्टेड असाल तर हे कॉलेज टॉपला येतं. फिफ्थ नंबरचं कॉलेज आहे SPIT मुंबई, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. सिक्स्थ नंबरला आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. सेव्हन्थ नंबरला आहे MIT WPU, डॉक्टर विश्वनाथ कराड MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. आठव्या नंबरला आहे VIT पुणे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. नवव्या नंबरला येतं KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई आणि 10व्या नंबरला आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आता आपण डिटेलमध्ये बघूयात COAP कॉलेज बद्दल. हे कॉलेज सुरू झाले 1854 मध्ये. हे कॉलेज पुण्यात आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि ऍडमिशन तुमची CET आणि JEE मेन्सच्या मार्क्सनुसार होते. कॉलेजची फी 90,000 आहे आणि कॅटेगरीसाठी 100% निशुल्क आहे. त्याचे डिटेल मी ते स्क्रीनवर पण दाखवेन. ह्या कॉलेजमध्ये टोटल सीट आहेत 713. त्यापैकी महाराष्ट्र स्टेटचे सीट आहेत 570 आणि ऑल इंडिया सीट आहेत 143. तर आता आपण प्लेसमेंट बद्दल बोलूया. तर इथल्या बीटेकच्या टोटल विद्यार्थ्यांपैकी जवळपास 74% विद्यार्थी मागच्या वर्षी प्लेस झाले. ऍव्हरेज पॅकेज आहे जवळपास 8.5 लाख आणि हायेस्ट पॅकेज गेलंय 50 लाख, जे की कम्प्युटर ब्रांचच्या विद्यार्थ्याला मिळालंय. आणि यात मला अजून एक डिटेल ऍड करायला आवडेल की COAP मध्ये जेवढ्या सगळ्या ब्रांचेस आहेत त्यापैकी कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचचे जवळपास 86% विद्यार्थी प्लेस झाले आहेत. आणि तुम्ही जर लोएस्ट प्लेसमेंट ब्रांच विचाराल मला COAPची तर ती आहे प्लॅनिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते की हायेस्ट पॅकेज कुठल्या कंपनीने दिलंय, जे आहे D-Shaw कंपनीने. तर आता आपण बघूयात COAPचे कट ऑफ. स्पेसिफिकली कम्प्युटर ब्रांच जर आपण बघितली, तुमचा रँक जर 151च्या आत असेल तर तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये कम्प्युटर ब्रांच मिळू शकते. आणि जर तुम्ही राऊंड 3 पर्यंत गेलात तर 322 पर्यंत तुमचा जर रँक असेल तर चान्सेस आहेत की तुम्हाला कम्प्युटर ब्रांच मिळू शकते. आणि ही जी कट ऑफची लिस्ट आहे ती मागच्या वर्षीची रँक नुसार लिस्ट आहे. आणि मग यात COAP मध्ये ज्या ज्या ब्रांचेस आहेत त्याचे प्रत्येकाचे राऊंड 1चे आणि राऊंड 3चे कट ऑफ मी मेन्शन केले. तर आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया VJTI कॉलेज बद्दल, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट. मी स्वतः VJTI मधूनच माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय. हे कॉलेज 1887 मध्ये एस्टॅब्लिश झालंय. हे कॉलेज एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे. याची ऍडमिशन तुमच्या CETच्या आणि JEE मेन्सच्या मार्कांवरनं होते. कॉलेज मुंबईमध्ये आहे. कॉलेजची फी आहे 84,000 आणि कॅटेगरीसाठी परत तुम्हाला फी माफ आहे. पण तरीही मुख्य डिटेल्स मी इथे डिस्प्ले करते. या कॉलेजमध्ये टोटल सीट्स आहेत 540, जवळपास 60 सीट पर ब्रांच आहेत या कॉलेजमध्ये. आता जर आपण प्लेसमेंटचं बघितलं तर या कॉलेजच्या टोटल स्टुडंटपैकी जवळपास 93% स्टुडंट लास्ट इयरला प्लेस झाले होते. या कॉलेजचं ऍव्हरेज पॅकेज जवळपास 11 लाख आहे आणि हायेस्ट पॅकेज गेलं आहे 62 लाख, जे की IT ब्रांच मधल्या एका विद्यार्थ्याला मिळालंय. आता परत मी कुठल्या कंपनीने किती पॅकेज दिलंय हे इथे डिस्प्ले करते. सो जे 62 लाखाचं पॅकेज आहे ते एका US बेस्ड सॉफ्टवेअर कंपनीने दिलंय. पण त्याचबरोबर मोठ्या मोठ्या कंपनी जसं की Amazon, LinkedIn, मिंत्रा या सुद्धा कंपनीज इथे कॅम्पस सिलेक्शनसाठी येतात. आता आपण बघूयात VJTIचा कट ऑफ.
बेसिकली कम्प्युटर इंजिनिअरिंगचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता मागच्या वर्षीचा 99 रँक, विच इज प्रिटी हाय. आणि जर तुम्ही राऊंड 3 पर्यंत कन्सिडर करत असाल तर 208 हा कम्प्युटर ब्रांचचा कट ऑफ होता. बाकी इतर ब्रांचेसचे कट ऑफ सुद्धा मी इथे डिस्प्ले करत आहे. आता आपण बघूया थर्ड कॉलेज, जे की आहे PICT, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं 1883 मध्ये. हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि तुमचं ऍडमिशन मेजरली MST CET आणि JEE मेनच्या मार्क्सवरून होतं. कॉलेजचं लोकेशन पुणे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कम्प्युटर आणि IT ब्रांचसाठी मुख्यतः बघत असाल तर VJTI, COAP आणि PICT हे जवळपास एकाच लेवलला येतात. कॉलेजची फी 1 लाख आहे आणि परत कॅटेगरीसाठी काही फी माफ आहे. डिटेल मी इथे देते. या कॉलेजमध्ये टोटल सीट आहेत 780. त्यापैकी महाराष्ट्र स्टेटसाठी अलोकेटेड आहेत 507 आणि ऑल इंडिया सीट्स आहेत 117. प्रायव्हेट कॉलेजमध्ये जनरली इन्स्टिट्यूट कोटा पण असतो, त्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं म्हणतो, ज्यामध्ये फी जरा हायर लेवलला असते. सो या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट कोटाचे सीट्स आहेत 156. आता आपण PICTच्या प्लेसमेंट बद्दल बोलूया. तर कॉलेजच्या स्टुडंटपैकी जवळपास 95% स्टुडंट प्लेस झाले होते लास्ट इयरला. ॲव्हरेज पॅकेज आहे 12 लाख आणि PICTचं हायेस्ट पॅकेज आहे 33 लाख, जे फोनपे कंपनीने दिलं होतं. तुम्हाला जर PICTचं डिटेल स्टॅटिस्टिक्स प्लेसमेंटचं बघायचं असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि त्याचबरोबर इतरही काही इम्पॉर्टंट ज्या लिंक्स असतील त्या मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तो तुम्ही नक्की चेक करा. आता जर आपण कट ऑफ बद्दल बघितलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ फर्स्ट राऊंडचा होता 706 रँकनुसार आणि परत बाकी ब्रांचेसचे मी ते डिस्प्ले करते. आता 4 नंबरचं जे कॉलेज आहे ते आहे ICT, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. जर तुम्हाला स्पेसिफिकली केमिकल फील्डमध्ये खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे कॉलेज नक्की कन्सिडर करा. आणि स्पेसिफिकली तुम्हाला जर हायर एज्युकेशन केमिकलमध्ये करायचं असेल, जसं PhD आहे किंवा मास्टर्स डिग्री आहे, तर हे कॉलेज अगदी उत्तम चॉईस असेल. हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं 1933 मध्ये. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, मुंबईमध्ये आहे आणि परत याची ऍडमिशन तुम्हाला MST CET किंवा JEE मेन्सच्या मार्क्सवरून मिळते. कॉलेजची फी आहे 85,000 आणि SC ST कॅटेगरीसाठी 100% माफ आहे. या कॉलेजमध्ये टोटल अवेलेबल सीट आहे 209. त्यापैकी महाराष्ट्र स्टेटचे सीट आहेत 146 आणि ऑल इंडिया सीट्स आहेत 63. प्लेसमेंटचं बघाल तर कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज जवळपास 6 लाख आहे आणि मागच्या वर्षीचं हायेस्ट पॅकेज गेलं होतं 9 लाख. आता मी तुम्हाला लिस्ट दाखवते की ह्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या कंपनीज येतात. तुम्ही बघू शकता की एशियन पेंट्स, इंडियन ऑइल, अमूल, सुहाना असे मोठे मोठे ब्रँड या कॉलेजमध्ये कॉलेज प्लेसमेंटसाठी येतात. आता आपण कट ऑफ बघूया आणि आता तुम्ही ह्या लिस्टवरून समजू शकाल की या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत. सो केमिकल इंजिनिअरिंग ही ह्या कॉलेजची टॉप ब्रांच आहे. त्याचा कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा 1146 रँक फॉर द फर्स्ट राऊंड आणि बाकीचे पण डिटेल्स मी ते डिस्प्ले करते. 5th नंबरचं कॉलेज आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं 2005 मध्ये. प्रायव्हेट कॉलेज आहे आणि ऍडमिशन तुमच्या MST CET आणि JEE मेनच्या मार्क्सवरून होते आणि हे कॉलेज आहे मुंबईमध्ये. कॉलेजची फी आहे 1,72,000. परत जे कॅटेगरीचे डिटेल्स आहेत ते मी इथे डिस्प्ले करते फीसाठी. आता सीट मॅट्रिक्स बद्दल बोलाल तर या कॉलेजमध्ये टोटल 480 सीट्स आहेत. महाराष्ट्र स्टेट सीट्स आहेत 312 आणि ऑल इंडिया सीट्स आहेत 72 आणि इन्स्टिट्यूट कोटा सीट आहेत 96. या कॉलेजचं मागच्या वर्षीचं ॲव्हरेज पॅकेज गेलं होतं 12,40,000 आणि हायेस्ट पॅकेज होतं 30,50,000. आता परत मी इथे डिस्प्ले करते आहे की एक्झॅक्टली कुठल्या कंपनीने किती पॅकेज दिलं होतं आणि ह्या फक्त काही टॉप कंपनीज आहेत. आता आपण बघूया SPITचा मागच्या वर्षीचा कट ऑफ. या कॉलेजमध्ये 3 ब्रांचेस आहेत. एक आहे प्युअर कम्प्युटर ब्रांच, दुसरी आहे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. तुम्ही बघू शकतात की कम्प्युटर इंजिनिअरिंगचा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता 435 रँक फर्स्ट राऊंडचा आणि थर्ड राऊंडचा कट ऑफ होता 482 रँक. 6व्या नंबरचं कॉलेज आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे एस्टॅब्लिश झालं होतं 1947 मध्ये. हे प्रायव्हेट कॉलेज आहे. याची ऍडमिशन मोस्टली तुमच्या MST CETच्या मार्क्सवरूनच होते आणि हे कॉलेज आहे सांगलीमध्ये. या कॉलेजची टोटल फी आहे 85,000 आणि कॅटेगरीसाठी 100% फी माफ आहे. टोटल सीट ह्या कॉलेजमध्ये आहे 390. त्यापैकी महाराष्ट्र सीट्स आहेत 385 आणि इन्स्टिट्यूट कोटा फक्त 5 आहे. जर आपण वालचंद सांगलीचे लास्ट इयरचे प्लेसमेंट पाहिले तर जवळपास 82% विद्यार्थी प्लेस झाले आहेत लास्ट इयरला आणि ॲव्हरेज पॅकेज जे गेलं होतं ते आहे 9.5 लाख. हायेस्ट पॅकेज वालचंद सांगलीचं गेलं होतं कम्प्युटर ब्रांचला, जे आहे 50.5 लाख. तर तुम्हाला जर डिटेल स्टॅटिस्टिक बघायचं असेल
तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता मी परत इथे काही टॉपच्या कंपनीज डिस्प्ले करते की वालचंद सांगलीला कुठल्या कंपनीने किती पॅकेज दिलं होतं. ह्या कॉलेजमध्ये सुद्धा टॉपच्या कंपनीज प्लेसमेंटसाठी येतात, जसं की गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट, लिंक्डइन, अमेझॉन, थॉटवर्क्स आहे, NVIDIA आहे. या सगळ्या खूप चांगल्या कंपनीज आहेत. आता आपण वालचंद सांगलीचा कट ऑफ बघूया. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 1301 आणि थर्ड राऊंडचा होता 1549 आणि बाकी पण ब्रांचेसचे कट ऑफ मी इथे डिस्प्ले करते. 7व्या नंबरचं कॉलेज आहे MIT WPU, डॉक्टर विश्वनाथ कराड MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. हे कॉलेज 1983 मध्ये एस्टॅब्लिश झालंय. हे कॉलेज प्रायव्हेट आहे. याची ऍडमिशन MSCET आणि JEE मेन्सच्या मार्कांवरनं होते आणि लोकेशन आहे पुणे. आणि ह्या कॉलेजची फी जरा जास्त आहे, जी आहे 3,10,000. पण एक गोष्ट चांगली आहे की जर तुमचे मार्क्स चांगले असेल, तुमचे CETचे किंवा JEE मेन्सचे पर्सेंटाइल चांगले असतील, तर तुम्हाला इथे खूप चांगले ऑप्शन्स आहेत स्कॉलरशिप मिळण्याचे. त्याची डिटेल मी इथे डिस्प्ले करते. ह्या कॉलेजेसमध्ये खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. तर टोटल सीट्स आहेत 1560. आता मी ह्या कॉलेजमध्ये किती ब्रांचेस आहेत आणि प्रत्येक ब्रांच वाईज किती सीट्स अवेलेबल आहेत ते डिस्प्ले करते. मी ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी सर्च केलं, पण मला एक्झॅक्ट कट ऑफ ब्रांच वाईज या कॉलेजचा नाही मिळाला. पण जर तुम्हाला 60 to 88 पर्सेंटाइल असतील तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून जाईल. आता आपण MITचे प्लेसमेंट बघूया. 80% प्लेसमेंट इथे होतं. ऍव्हरेज पॅकेज आहे 7 लाख आणि हायेस्ट पॅकेज गेले 44 लाख. तर या कॉलेजमध्ये सुद्धा खूप चांगल्या कंपनीज प्लेसमेंटसाठी येतात. 8व्या नंबरचं कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VIT पुणे. हे कॉलेज 1983 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. प्रायव्हेट कॉलेज आहे आणि तुमचं ऍडमिशन MSCETच्या आणि JEE मेन्सच्या मार्क्सवरून होतं आणि हे कॉलेज आहे पुण्यात. या कॉलेजची फी आहे 1,84,000 आणि डिपेंडिंग ऑन कॅटेगरीज काही फी माफ आहे. टोटल सीट्स या कॉलेजमध्ये आहेत 1320. त्यापैकी महाराष्ट्र कॅप राऊंडचे सीट आहेत 915 आणि ऑल इंडिया कॅप सीट्स आहेत 198 आणि इन्स्टिट्यूट कोटा मॅनेजमेंटचे सीट्स आहेत 207. जर आपण प्लेसमेंटचं बघितलं तर या कॉलेजचं ऍव्हरेज पॅकेज आहे 9,72,000 आणि हायेस्ट पॅकेज होतं 51 लाख. जर तुम्हाला ह्या कॉलेजचे डिटेल प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या लिंक्स आहेत त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर त्या तुम्ही नक्की चेक करा. आणि ह्या कॉलेजमध्ये सुद्धा बऱ्याच टॉपच्या कंपनीज रिक्रुटमेंटसाठी येतात. आता VITचा लास्ट इयरचा कट ऑफ बघूया. कम्प्युटर ब्रांचचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता 1869 आणि बाकी ब्रांचेसचे सुद्धा कट ऑफ मी इथे डिस्प्ले करते. 9व्या नंबरचं कॉलेज आहे KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं 1983 मध्ये. हे प्रायव्हेट कॉलेज आहे. तुमचं ऍडमिशन MHT CET आणि JEE मेन्सच्या मार्क्सवरून होतं आणि हे कॉलेज आहे मुंबईत. कॉलेजची फी आहे 3,45,000 आणि या कॉलेजमध्ये टोटल सीट्स आहेत 600. KJ सोमय्यामध्ये पण चांगल्या प्रकारे प्लेसमेंट होतं. जवळपास 74% विद्यार्थी KJ सोमय्याचे मागच्या वर्षी प्लेस झाले होते. ऍव्हरेज पॅकेज होतं 8,88,000 आणि हायेस्ट पॅकेज गेलं होतं 25 लाख. या कॉलेजची अजून एक डिटेल मिळालंय की कम्प्युटर आणि IT ब्रांचचे जवळपास 90% विद्यार्थी प्लेस झाले होते आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलचे जवळपास 50 ते 57% विद्यार्थी प्लेस झाले होते मागच्या वर्षी. आणि ह्या काही टॉप कंपनीज आहेत ज्या KJ सोमय्या कॉलेजमध्ये रिक्रुटमेंटसाठी येतात. KJ सोमय्याचा मला पर्सेंटाइल वाईज कट ऑफ मिळाला आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा तो कट ऑफ होता 98.23 आणि बाकी ब्रांचेसचे इथे डिस्प्ले केले. आणि आपल्या लिस्ट मधलं 10वं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे कॉलेज 1999 मध्ये एस्टॅब्लिश झालंय. हे प्रायव्हेट कॉलेज आहे. याची ऍडमिशन तुमची MST CET आणि JEE मेन्सच्या मार्क्सवरून होते आणि हे कॉलेज आहे पुण्यात. कॉलेजची फी आहे 1,38,000 आणि परत डिपेंडिंग ऑन कॅटेगरीज फीज माफ आहेत. सीट मॅट्रिक्स बघूया. टोटल सीट्स या कॉलेजमध्ये आहेत 900. त्यापैकी महाराष्ट्र स्टेट कॅप सीट्स आहेत 585, ऑल इंडिया सीट्स आहेत 135 आणि इन्स्टिट्यूट कोटा सीट्स आहेत 180. ऍक्च्युली ह्या कॉलेजचं मागच्या वर्षीचं प्लेसमेंट डिटेल्स नाही मिळाले. 2021च्या प्लेसमेंट रिपोर्टनुसार ह्या कॉलेजचं ऍव्हरेज पॅकेज गेलं होतं 4,95,000 आणि हायेस्ट पॅकेज होतं 12,50,000. आणि ह्या काही टॉपच्या कंपनीज आहेत ज्या या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी येतात. तर PCCOEचा फर्स्ट राऊंडचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ होता 2,805. सो इथे एक आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळते की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा थर्ड राऊंडचा कट ऑफ आहे 57. सो बऱ्याचदा असं होतं की आपण फर्स्ट राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालं आहे ते घेत नाहीत आणि आपल्याला असं वाटतं की सेकंड राऊंड मध्ये बेटर मिळेल, थर्ड राऊंड मध्ये बेटर मिळेल. पण मी एक सजेशन देते, जर तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये तुमच्या लिस्ट मधले जे टॉप 5 कॉलेज असतील एखादं कॉलेज मिळालं तर ते घेऊन टाका, कारण की सेकंड राऊंड मध्ये काहीच गॅरंटी नसते की तुम्हाला याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळेल. जर तुम्हाला अशाच काही अजून टिप्स हव्या असतील आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून दुसरे काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ जे विद्यार्थी 12वीला आहेत त्यांच्यासोबत आणि त्यांच्या पालकांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू. बाय.